नमस्कार. मी विजय कुंभार तासगाव. रात्रीच आपल्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचं शेतकऱ्यांचं असूड पुस्तक वाचलं आणि आज सकाळी सहज एक विचार मनात आला की आज ज्योतिराव फुले असते तर त्यांनी शेतकऱ्यांना काय सांगितलं असतं. 150 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलेलं शेतकऱ्यांचं आसूड आजही वाचलं तरी अंगावर काटा येतो. तेव्हा तर मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं, पण शेतकऱ्यांच्या वेदना मात्र त्यांनी नक्की ओळखल्या होत्या. मला वाटतं आज जर महात्मा फुले असते तर त्यांनी शेतकऱ्याला पहिला प्रश्न विचारला असता, अरे मित्रा, तू आज कष्ट करतोयस का फक्त राब राब राबतोयस, शिकतोयस का नाही? कारण फुल्याला माहिती होतं कष्ट करून मनुष्य फक्त जगू शकेल, पण तो ज्ञानाशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीये. म्हणून त्याने त्या पुस्तकाची पहिली ओळ अशी लिहिली होती की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आज एका विशिष्ट वर्गासाठी हे वाक्य नाही आहे, तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आज महात्मा फुले असते तर कदाचित म्हणले असते की शेतकऱ्या, तुझ्या हातावरचे घट्टे मला अभिमान देतात रे, पण तुझ्या हातात पुस्तकही दिसायला पाहिजे. कदाचित ते म्हणले असते, जग बदललंय, फक्त आता शेतात राब राब राबणं ह्याला शेती करणं म्हणत नाहीये, तर त्याला अनुभवाची, विज्ञानाची जोड द्यावी लागेल, शेतीच्या व्यवस्थापनाची जोड द्यावी लागेल. फक्त शेतकऱ्याला प्रश्न विचारून आपले महात्मा फुले थांबले नसते, कारण त्यांनी व्यवस्थेला सुद्धा त्या काळात प्रश्न विचारले होते. तेच प्रश्न आज त्यांनी ह्या सरकारला सुद्धा विचारले असते. कारण फुले फक्त टीका करणारे नव्हते, तर ते शेतकऱ्याला आणि सरकारला जाग करणारे होते. शेवटी शेतकऱ्याला त्यांनी सांगितलं असतं, मित्रा, तू दयेचा विषय नाही आहेस, कुणाकडून तू भीक मागावीस हा विषय तुझा नाही आहे. तू या देशाचा पाया आहेस आणि पाया मजबूत राहण्यासाठी तुला सतत कायम मजबूत राहावं लागेल. आणि शेवटी त्यांनी शेतकऱ्याला नक्की मात्र सल्ला दिला असता की तू वाचायला शिक, विचार करायला शिक, एकत्र राहायला शिक, तरच तुझं नशीब बदलेल. आज मित्रांनो, महात्मा फुले आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा विचार आजही जिवंत आहे आणि त्या विचाराचं सार एकच आहे. नक्की शेतकऱ्याच्या हातात नांगर बी असू द्या, पण त्याच्या डोक्यात ज्ञान आणि डोळ्यात दूरदृष्टी सुद्धा पाहिजे. कारण कष्ट करणारा शेतकरी जगवतो, पण शिकलेला शेतकरी मात्र समाज बदलतो. आणि ह्यासाठीच प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात एका खुरप्या आणि विळ्याबरोबरच दुसऱ्या हातात पुस्तक आणि लेखणी सुद्धा पाहिजे. मला वाटतं शेतकरी मित्रांनो, आज आपण हा महात्मा फुल्यांचा विचार नक्की जागवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.